हॅलो एव्हरीवन. मी विक्रम काशीद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इंग्रजी विषयातील टेन्स या टॉपिक बद्दल अधिक माहिती घेणार आहोत. टेन्स या टॉपिकचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना कोणत्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. पहा, टेन्स या टॉपिक बद्दल विशेष माहिती घेत असताना सेंटेन्स स्ट्रक्चर, टाइप्स ऑफ वर्ब, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्यरचना, टाइप्स ऑफ वर्ब म्हणजे क्रियापदाचे प्रकार, व्हॉट इज टेन्स, टेन्स म्हणजे नेमकं काय, नाउन अँड वर्ब, सिंग्युलर नाउन, प्लुरल नाउन, सिंग्युलर वर्ब, प्लुरल वर्ब याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आणि त्यानंतर आय हे जे काही सर्वनाम आहे, या सर्वनामाचे अपवादात्मक युजेस कसे असतात तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. एवढ्याच टॉपिक वरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. चला तर पाहूया मग सेंटेन्स स्ट्रक्चर. बघा, मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेची तुलना करता या दोन्ही भाषांमधली वाक्यरचना जी आहे त्यात नेमका काय फरक आहे तो आपण पाहूया. इंग्रजी भाषेचा विचार करत असताना इंग्रजी भाषेची वाक्यरचना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी रचना आपल्याला इंग्रजी भाषेत असलेली पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल बघा, बॉईज ईट मँगोज. बॉईज हे या वाक्याचं काय आहे, सब्जेक्ट आहे, म्हणजेच तो कर्ता आहे. ईट काय आहे, क्रियापद आहे. ईट हे काय आहे, क्रियापद आहे. आणि मँगोज काय आहे, कर्म आहे. कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी वाक्यरचना आपल्याला इंग्रजी भाषेत पाहायला मिळते. तर त्याच्या तुलनेत मराठी भाषेचा विचार करता सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब म्हणजे कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद अशी रचना आपल्याला मराठी भाषेत पाहायला मिळते. म्हणजे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांचा तुलनात्मक विचार केला असता इंग्रजी भाषेत कर्ता क्रियापद आणि कर्म अशी वाक्यरचना असते, तर त्याच वेळेला मराठी भाषेत कर्ता कर्म अधिक क्रियापद अशी वाक्यरचना असते. म्हणजे या ठिकाणी कर्म आणि क्रियापद यांची अदलाबदल झालेली आपल्याला पाहायला मिळते. उदाहरणार्थ बघा, मुले आंबे खातात. मुले हे या वाक्याचं काय आहे, कर्ता आहे. आंबे काय आहे, कर्म आहे. आणि खातात हे काय आहे, क्रियापद आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेच्या वाक्यरचनेचा हा महत्वाचा काय आहे, फरक आहे. इंग्रजी भाषेत आधी क्रियापद येतं, शेवटी कर्म येतं. तर मराठी भाषेत आधी कर्म येतं, शेवटी क्रियापद येतं. मात्र दोन्ही भाषेत कर्ता हा प्रथमच येतो. लक्षात आलं का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघूया आपण, वर्ब. इंग्रजी भाषेत वर्ब या टॉपिकचा विचार करता त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात. एक आहे हेल्पिंग वर्ब आणि दुसरा आहे मेन वर्ब. आपण हेल्पिंग वर्बच्या बाबतीत सविस्तर माहिती घेऊया. हेल्पिंग वर्ब मध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. एक आहे प्रायमरी वर्ब आणि दुसरा आहे मॉडल वर्ब. बरोबर. प्रायमरी वर्बचा विचार करता एकूण 3 उपप्रकार पडतात. यामध्ये पहिला आहे बी फॉर्म. बी फॉर्म मध्ये एम, इज, आर, वॉज, वर इत्यादी सहाय्यकारी क्रियापदांचा समावेश होतो. हॅव फॉर्म मध्ये हॅव, हॅज, हॅड इत्यादी सहाय्यकारी क्रियापदांचा समावेश होतो. आणि डू फॉर्म मध्ये डू, डज आणि डीड या सहाय्यकारी क्रियापदांचा समावेश होतो. मॉडेल्सचा विचार करता इंग्रजीत एकूण 13 मॉडेल्स आहेत. त्यामध्ये कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शॅल, शुड, विल, वुड, डेअर, नीड, ऑट टू आणि यूज टू या 13 मॉडेल्सचा समावेश मॉडेल या कॅटेगरीमध्ये होतो. आता हा झाला पार्ट 1 हेल्पिंग वर्बच्या बाबतीतला. दुसरा भाग आहे तो म्हणजे मेन वर्ब. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद. आता मुख्य क्रियापद म्हणजे काय नेमकं ते आपल्याला काय सांगतं, तर एखादी
ऍक्शन घडत असते त्या ऍक्शन बद्दल माहिती देण्याचं काम हे मुख्य क्रियापद करत असतं. म्हणजे मुख्य क्रियापदातून आपल्याला एखादी कृती घडल्याची माहिती मिळते किंवा कृती घडल्याचं आपल्याला समजतं. उदाहरणार्थ ईट. ईट म्हणजे काय? खाणे. प्ले म्हणजे खेळणे. रन म्हणजे धावणे. राईट म्हणजे लिहिणे. या प्रत्येक शब्दातून आपल्याला काहीतरी कृती झाल्याचं जाणवतं. म्हणजेच मेन वर्ब हा असा शब्द आहे जो आपल्याला ऍक्शन बद्दल सांगतो, कृतीबद्दल सांगतो. मेन वर्ब टेल्स अस अबाउट ऍक्शन. अंडरस्टँड? आता या मेन वर्बच्या संदर्भात अजून एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. मेन वर्ब कॅन बी डिवायडेड इन 5 डिफरंट फॉर्म. हे मेन वर्ब जे असतात ते एकूण 5 विविध प्रकारात विभागलेले असतात. ते प्रकार कोणते आहेत पाहूया. तर बघा, मेन वर्बचे एकूण 5 प्रकार पडतात. V1, V2, V3, V4 आणि V5 असे मेन वर्बचे एकूण 5 प्रकार पडतात. त्यापूर्वी काही वेगळी माहिती आपण घेऊया. बघा, प्रायमरी वर्ब आणि मेन वर्ब जेव्हा एकत्र येतात त्यापासून टेन्स तयार होतो. जेव्हा प्रायमरी वर्ब आणि मेन वर्ब एकत्र येतात त्यापासून टेन्स तयार होतो. आणि जेव्हा मॉडल वर्ब आणि मेन वर्ब एकत्र येतात त्यापासून मॉडल्स तयार होतात. मॉडल वर्ब आणि मेन वर्ब एकत्र येतात त्यापासून मॉडल्स तयार होतात. प्रायमरी वर्ब आणि मेन वर्ब यापासून टेन्स तयार होतात. आता टेन्स म्हणजे काय? व्हॉट इज टेन्स? टेन्स इज अ सेट ऑफ वर्ब फॉर्म्स. वर्ब फॉर्मचा जो सेट असतो त्यालाच आपण टेन्स म्हटलं जातं. आता वर्ब आपल्याला काय सांगतात? एखादी कृती घडते त्या कृतीबद्दल आपल्याला वर्ब माहिती सांगत असतं. परंतु त्या वर्बचे जे काही फॉर्म आहेत त्या वर्ब फॉर्मच्या सेटला काय म्हटलं जातं? टेन्स म्हटलं जातं. टेल्स अस अबाउट टाइम ऑफ ऍक्शन. वर्ब म्हणजे अशी गोष्ट आहे जी 5 वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागलेली आहे आणि ती आपल्याला कृती झाल्याची वेळ सांगते. म्हणजे नेमकी कृती कधी घडली त्या वेळेबद्दल माहिती देते. त्यालाच आपण काय म्हणूया? टेन्स म्हणूया. टेन्स म्हणजे काय? तर ऍक्शन, टाइम ऑफ ऍक्शन. टाइम ऑफ ऍक्शन. टेन्स म्हणजे टाइम ऑफ ऍक्शन. आणि हे टाइम ऑफ ऍक्शन सांगणारे जे शब्द असतात त्यांनाच वर्ब फॉर्म्स असं म्हटलं जातं. आता आपण जे वर्ब फॉर्म्स आहेत एकूण 5 वर्ब फॉर्म्स आहेत त्याबद्दल माहिती घेऊया. बघा, वर्ब फॉर्म पहिला आणि वर्ब फॉर्म 5वा या दोन्ही मध्ये एक फरक आहे. तो म्हणजे या ठिकाणी मूळ रूपात क्रियापद आहे आणि या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येतो. यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आपल्याला दिसून येतो. आता हे V1 आहे ना, तर याला सुद्धा आपण V1 म्हणू शकतो आणि याला सुद्धा आपण V1 म्हणू शकतो. साध्या वर्तमान काळात V1 रूपात ही दोन्ही क्रियापदं वापरली जातात. फक्त या ठिकाणी यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला नाही आणि या ठिकाणी यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आहे. केवळ प्रत्यय लागलेला आहे म्हणून आपण त्याचा 5वा फॉर्म तयार केलेला आहे, यस किंवा ईएस प्रत्यय क्रियापदाला. ओके. त्यानंतर क्रियापदाचं दुसरा रूप आहे. त्यामध्ये क्रियापदाच्या रूपात बदल झालेला आपला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर V3 आपल्याला पूर्ण भूतकाळाबद्दल V3 क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापासून माहिती मिळते. आणि V4 म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो. यालाच प्रेझेंट पार्टिसिपल असं सुद्धा म्हटलं जातं. क्रियापदाला जेव्हा आयएनजी प्रत्यय लागला जातो तेव्हा क्रियापद हे V4 या कॅटेगरीत समाविष्ट होतं. अशा प्रकारे क्रियापदाचे एकूण 5 फॉर्म आहेत. देर आर 5 डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब which tells us about time of action. Understand? ओके. आता ही जी सगळी क्रियापद आहेत ना, ही सगळी क्रियापद किंवा हे क्रियापदाचे सगळे फॉर्म्स आहेत ते आपल्याला कृती घडल्याची वेळ सांगतात. मग ती कृती जर पास्ट टेन्स मध्ये घडली असेल तर त्या क्रियेचा काळ हा पास्ट टेन्स असणार आहे. ती कृती जर प्रेझेंट टेन्स मध्ये घडली असेल तर त्या क्रियापदाचा काळ प्रेझेंट टेन्स असेल आणि ती कृती जर भविष्य काळात घडली असेल तर त्याचा काळ फ्युचर टेन्स असणार आहे. म्हणजे हे जे क्रियापदाचे फॉर्म्स आहेत हे कृतीची वेळ सांगतात
कृतीची वेळ सांगितल्यावरती आपल्याला कृतीचा काळ लक्षात येतो. म्हणजेच जसजसा कृतीचा काळ बदलत जातो त्याप्रमाणे ही सगळी क्रियापदाची रूपं बदलत असतात. अगदी सोप्या भाषेत सांगतो, काळानुसार क्रियापदाच्या रूपांमध्ये बदल होतो. हा महत्वाचा पॉइंट या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड पाहूया आपण. फॉर एक्झाम्पल बघा, राम ईट्स मँगो, राम एट मँगो, राम विल ईट मँगो. आता तुम्ही जे काही आतापर्यंत बेसिक इंग्रजीचं ग्रामर शिकला आहात किंवा इंग्रजीतल्या टेन्स बद्दल जी काही तुम्ही माहिती मिळवलेली आहे त्यावरून सांगा ही वाक्य सगळी कोणत्या काळातली आहेत. बघा, पहिल्या वाक्याचा विचार करूया. राम ईट्स मँगो, राम हा एकवचनी आहे. ईट आपण पाहिल्याप्रमाणे ईट हे V1 आहे, म्हणजेच हा काय आहे, साधा वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ आहे. राम एट मँगो, एट हे काय आहे, क्रियापदाचं दुसरं रूप आहे, म्हणजेच हा काय आहे, साधा भूतकाळ आहे. काय आहे, साधा भूतकाळ आहे. आणि राम विल ईट मँगो, राम विल ईट मँगो, या ठिकाणी विल ची रचना केलेली आहे, म्हणजेच काय तर हा साधा भविष्यकाळ आहे. काय आहे, हा साधा भविष्यकाळ आहे. आता या तिन्ही वाक्यात प्रत्येक ठिकाणी क्रियापद एकच आहे, परंतु त्याच्या रूपामध्ये बदल झालेला आहे. या ठिकाणी इट्स आहे, क्रियापदाला यस यस प्रत्यय आहे. या ठिकाणी एट आहे, त्याचं रूप बदललेलं आहे. या ठिकाणी विल इट आहे, या ठिकाणी सुद्धा क्रियापदाचं रूप बदललेलं आहे. मला काय सांगायचंय, जर क्रियापदाचं रूप बदललं तर क्रियापदाचा काळ बदलतो, म्हणजे क्रिया घडल्याची वेळ बदलते. म्हणजेच आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा क्रियापदाचा काळ बदलतो काळानुसार क्रियापदाच्या रूपामध्ये सुद्धा बदल होतो. या ठिकाणी ईट आहे, या ठिकाणी एट आहे, या ठिकाणी विल ईट आहे. ईट असताना साधा वर्तमान काळ आहे, एट असताना साधा भूतकाळ आहे, विल ईट असताना साधा भविष्यकाळ आहे. क्रियापदाच्या रूपात बदल झाला की काळामध्ये बदल होतो, बदलणाऱ्या काळाप्रमाणे क्रियापदाच्या रूपात बदल होतो. या ठिकाणी हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. अगदी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. स्पॉटिंग एरर या घटकाचा अभ्यास करत असताना हा चार्ट तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे. बघा, खूप म्हणजे खूप महत्वाचा विषय आहे हा. या ठिकाणी आपण नाउन आणि वर्ब चा सिंग्युलर आणि प्लुरल असा अभ्यास करणार आहोत. बघा, नाउन सिंग्युलर काय असतं आणि नाउन प्लुरल काय असतं, त्याचप्रमाणे वर्ब सिंग्युलर काय असतं आणि वर्ब प्लुरल काय असतं. फॉर एक्झाम्पल बघूया आपण. मँगो, मँगो म्हणजे काय, आंबा. हे नाउन झालं, बरोबर. आता हे एक वचने आहे का अनेक वचने आहे, सोपं आहे, हे एक वचने आहे. आंबा एक आहे, बरोबर. परंतु इथं मँगोज अनेक आंबे किती आहेत माहिती नाही, परंतु काय आहेत ते अनेक आहेत, बरोबर. या ठिकाणी एक आहे, या ठिकाणी अनेक आहेत. का अनेक आहेत, बघा या ठिकाणी याला यस प्रत्यय लागलेला आहे. त्याचप्रमाणे बॉल, या ठिकाणी एक आहे, बॉल यस प्रत्यय लागलेला आहे, अनेक आहेत. स्टुडंट एक आहे, स्टुडंट्स अनेक आहेत. बॉय एक आहे, बॉईज अनेक आहेत. बघा, जर नाउनला यस यस प्रत्यय लागला तर त्याचं अनेक वचन बनतं. या ठिकाणी नाउन हे कसं आहे, सिंग्युलर आहे. नाउन कसं आहे, सिंग्युलर आहे. परंतु जेव्हा त्याला यस यस प्रत्यय लागतो तेव्हा त्याचं काय होतं, प्लुरल होतं. म्हणजे नाउन त्याच्या मूळ रूपात असताना सिंग्युलर असतं, परंतु त्याला यस यस प्रत्यय लागला तर ते प्लुरल बनतं. पॉइंट लक्षात आला. आणि बरोबर याच्या उलट परिस्थिती वर्बच्या बाबतीत असते. जेव्हा वर्बला यस किंवा यस प्रत्यय लागतो तेव्हा ते सिंग्युलर बनतं, आणि जेव्हा ते त्याच्या मूळ रूपात असतं तेव्हा ते प्लुरल असतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जेव्हा नाउन
मूळ रूपात असतं तेव्हा ते एक वचनी असतं, परंतु त्याला यस यस प्रत्यय लागला तर त्याचं अनेक वचन होतं. आणि वर्बला यस यस प्रत्यय लागला तर ते सिंग्युलर बनतं आणि मूळ रूपात असताना ते प्लुरल असतं. म्हणजे वर्बचा मूळ फॉर्म जो काही बेस फॉर्म आहे तो त्याचा प्लुरल फॉर्म आहे आणि जेव्हा त्याला यस यस सफिक्स लागतं तेव्हा ते सिंग्युलर बनतं. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. आणि इंग्रजी भाषेत नेहमी सिंग्युलर नाउन सोबत सिंग्युलर वर्बच वापरलं जातं आणि प्लुरल नाउन सोबत प्लुरल वर्ब वापरलं जातं. SSPP या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. प्लुरल नाउन प्लुरल वर्ब, सिंग्युलर नाउन सिंग्युलर वर्ब, SSPP हा पॉइंट लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, नाउनला यस यस प्रत्यय लागल्यावर त्याचं प्लुरल बनतं आणि व्हर्बला यस यस प्रत्यय लागल्यावरती त्याचं सिंग्युलर बनतं. आता या ठिकाणी जे काही आपले कर्ते आहेत इंग्रजी भाषेतले, जे काही सर्वनाम आहेत त्या सर्वनामांसोबत नेमकं कशा प्रकारची क्रियापदे येतात ते आपण पाहूया. बघा, सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब SS, प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर्ब PP. सर्वनामांचा विचार करता ही, शी आणि इट ही तृतीय पुरुषी एकवचनी सर्वनाम आहेत. थर्ड पर्सन सिंग्युलर, हे कशा आहेत? थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स आहेत. याच्या बरोबर येणाऱ्या क्रियापदाला नेहमी यस किंवा यस प्रत्यय लागतो. आता ही सर्वनाम सिंग्युलर आहेत, मग त्याच्याबरोबर येणारं वर्ब सुद्धा सिंग्युलर असतं आणि वर्ब सिंग्युलर कधी असतं? जेव्हा वर्बला यस किंवा यस प्रत्यय लागलेला असतो. त्याच बाजूला प्लुरल सब्जेक्ट आहेत. प्लुरल सब्जेक्ट मध्ये वी, यू, दे यांचा समावेश होतो. हे अनेक वचनी कर्ते आहेत, त्यांच्यासोबत येणारं वर्ब सुद्धा नेहमी कसं असतं? अनेक वचनी असतं. या ठिकाणी क्रियापदाला कोणताही प्रत्यय नाही, ते त्याच्या मूळ रूपात आहे, म्हणजेच ते त्याच्या प्लुरल फॉर्म मध्ये आहे. जेव्हा त्याला प्रत्यय लागतो तेव्हा ते सिंग्युलर बनतं, जेव्हा ते मूळ रूपात असतं तेव्हा ते प्लुरल असतं. प्लुरल सब्जेक्ट बरोबर प्लुरल वर्ब येतं, सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर सिंग्युलर वर्ब येतं. पॉइंट क्लिअर? ओके. आता या ठिकाणी आपण आय हे सर्वनाम आहे, हे अपवाद कसं याचा आपण अभ्यास करणार आहोत. आता हे सिंग्युलर आणि प्लुरल सब्जेक्ट आपण बघितले, परंतु आय हे सर्वनाम आहे, हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर सर्वनाम म्हणून ओळखलं जातं, परंतु बऱ्याच वेळा ते अनेक वचनी क्रियापदासोबत वापरलं जातं. म्हणजे प्लुरल व फॉर्म सोबत ते वापरलं जातं. मग ते सिंग्युलर कधी असतं आणि प्लुरल कधी असतं? पहा, लक्ष द्या, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आय हे सर्वनाम जेव्हा एम आणि वॉज या दोन क्रियापदांच्या सोबत वापरलं जातं तेव्हाच ते काय असतं? सिंग्युलर असतं. पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. आय एम आणि आय वॉज असा यूज जेव्हा झालेला असतो या दोन कंडिशन मध्येच ते सिंग्युलर असतं, अन्यथा प्रत्येक ठिकाणी आय प्रोनाउन हे प्लुरल प्रोनाउन असतं आणि म्हणूनच त्याच्याबरोबर प्लुरल वर्ब फॉर्मचा वापर केला जातो. एम आणि वॉज च्या सोबत आयचा वापर झाला असेल तरच ते सिंग्युलर असतं, अन्यथा इतर सर्व ठिकाणी ते प्लुरल फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच यासोबत प्लुरल व फॉर्मचा वापर केला जातो. तुम्ही आतापर्यंत जेवढं काही इंग्रजी शिकलेलं आहेत त्यात तुम्ही अनुभवलं असेल, आय सोबत डज कधीच वापरलं जात नाही, आय सोबत हॅज कधीच वापरलं जात नाही, आय सोबत क्रियापदाला यस यस प्रत्यय कधीच वापरला जात नाही. त्याच्यासोबत नेहमी प्लुरल व फॉर्मचा वापर केला जातो. या ठिकाणी आपण हे सगळे थर्ड पर्सन सिंग्युलर, सेकंड पर्सन प्लुरल आणि फर्स्ट पर्सन सिंग्युलर आय या सर्वनामांचा अभ्यास केला. याच्या बरोबर येणाऱ्या व फॉर्मचा अभ्यास केला. आय या संदर्भातलं एक्सेप्शन आपण पाहिलं. फक्त दोन कंडिशन मध्ये ते सिंग्युलर असतं, अन्यथा प्रत्येक कंडिशन मध्ये ते प्लुरल व फॉर्म सोबत वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा, वी ईट मँगोज. वी एक वचन आहे का अनेक वचन आहे? अनेक वचन आहे. त्याच्यासोबत वापरलेला जे वर्ब आहे ते सुद्धा अनेक वचनी आहे, बरोबर. वी ईट मँगोज. त्यानंतर
ही eats mango. ही सिंग्युलर आहे, त्याच्यासोबत वापरलेला वर्ब कसा आहे, सिंग्युलर आहे, कारण क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागलेला आहे. सिंग्युलर नाउन सिंग्युलर वर्ब, प्लुरल नाउन प्लुरल वर्ब. ही एट. आता इथं काळ वेगळा आहे परंतु हे सिंग्युलर आहे, बरोबर. ही विल ईट मँगो. ही विल ईट मँगो हा भविष्य काळ आहे परंतु कर्ता कसा आहे, सिंग्युलर आहे, बरोबर. आता या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला असतो, परंतु कधी कधी एखाद्या नामाचं एक वचन किंवा अनेक वचन करताना यस ईएस प्रत्यय लावला जातो. तो कसा लावला जातो म्हणजे बघा, नाऊन ला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा असेल तर तो कोणत्या नावाला यस लावायचा आणि कोणत्या नावाला ईएस लावायचा त्या संदर्भातला एक छोटासा नियम आहे. जर एखाद्या नाऊनचा शेवटी, एखाद्या नामाच्या शेवटी यस असेल, एस एच असेल, सीएच असेल, ओ, एक्स किंवा झेड असेल तर त्याला ईएस प्रत्यय लागतो. आणि जर एखाद्या नामाच्या शेवटी यापैकी कोणीच नसेल तर त्याला मात्र फक्त यस प्रत्यय लागतो. म्हणजे नाऊनला यस आणि यस प्रत्यय लावण्याचा नियम काय आहे, जर नावाच्या शेवटचा अक्षर एस, एस एच, सी एच, ओ, एक्स, झेड असेल तरच यस प्रत्यय लागतो. तसं जर काही नसेल तर फक्त आणि फक्त यस प्रत्यय लागतो. या ठिकाणी आपण बघूया, आय, वी, यू, दे हे सगळेच्या सगळे कर्ते कसे आहेत, अनेक वचने आहेत. सगळेच्या सगळे कर्ते कसे आहेत, अनेक वचने आहेत. आय हा कर्ता जरी फर्स्ट पर्सन सिंग्युलर असेल तरी तो फक्त सिंग्युलर दोनच कंडिशन मध्ये असतो, जेव्हा एम आणि वॉज वापरलेला असतं तेव्हा. मात्र इतर वेळेत तो सुद्धा अनेक वचनी असतो. आणि या अनेक वचनी कर्त्यांसोबत क्रियापद कसं आहे, अनेक वचनीच आहे, कारण ते V1 फॉर्म मध्ये आहे. मात्र ही, शी, इट, ही, शी, इट हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ते आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर. म्हणून त्याच्यासोबत वापरलं जाणारं क्रियापद सुद्धा कसं आहे, एकवचनीच आहे. कारण या ठिकाणी क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकवचनी क्रियापदाबरोबर एकवचनी कर्त्याबरोबर एकवचनी क्रियापद वापरलं जातं, अनेक वचनी कर्त्यासोबत अनेक वचनी क्रियापद वापरलं जातं. आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काळाचा जो काही अभ्यास करतोय तर तो ऍडव्हान्स लेवलचा स्टडी आपल्याला नीट समजण्यासाठी ही बेसिक इन्फॉर्मेशन माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे. बघा या ठिकाणी उदाहरण पाहूया आपण. ही प्लेज चेस. ही सिंग्युलर आहे, क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब. राम सिंग्युलर सब्जेक्ट आहे, इट्स ला यस प्रत्यय लागलेला आहे म्हणजे वर्ब सुद्धा सिंग्युलर आहे. मात्र या ठिकाणी दे हे प्लुरल सब्जेक्ट आहे आणि V1 आहे, म्हणजेच हे सुद्धा काय आहे, प्लुरल वर्ब आहे. बॉईज प्लुरल सब्जेक्ट आहे, त्यासोबत वापरलेलं क्रियापद सुद्धा कसं आहे, प्लुरल स्वरूपाचं आहे. या प्रकारे आपण क्रियापदाचं आणि नामाचं एक वचन अनेक वचन या संदर्भात माहिती घेतली. आजचा आपला विषय इथंच आपण थांबतोय. पुढील भागात याबद्दल अधिक विशेष माहिती आपण पाहूयात. ओके, थँक्यू.